पाहतोय संदीप आणि विकास. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रकाश यांनी. प्रकाश कसे प्रकाश डालतील कारण की मेंटेटे पॉवर प्लेचा पहिला षटक आहे. हाच प्रकाश ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. यावेळी चांगला फटका आल्या आल्या समाचार घेतलाय. चेंडू निघून चाललाय. वन बाउन्स इनटू द फॅन्स. सीमा पार येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. चौकराने केले स्वागत. आओ जनाब आपका करते सैप से करेंगे आपका स्वागत. स्वागत केले. स्वागताने 4 धावाने धावफलकावरती 4 धावा श्री गणेश झालाय. अकाउंट ओपन झालंय. गोलंदाजाला आता धोक्याची घंटा टन 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 वाजण्यास सुरुवात झाली कारण फलंदाज भन्नाट मूड मध्ये आहे. फलंदाज भन्नाट मूड मध्ये आहे. चला स्पीडअप घेऊयात. यावेळी चांगला फटका आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चेंडू. 2 फिल्डरला चेज असेल. चेज कोणाची कंप्लीट होते तर चेंडूचे होते. चेंडू पुन्हा एकदा सीमे पार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्याला लागते चकाकी 8 या आकड्यावरती. नक्कीच 8 या आकड्यावरती धावसंख्या जाते. आपण पाहतोय एनपी लाईव्ह स्क्रीनवरती रिप्ले पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत आणि चेंडू टप्पा 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 जातोय आणि शेवटी सांगतोय थंब भावा दमू नको मी जातोय. चौकार येतोय. धावसंख्या 8 वरती येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 8. फलंदाज संदीप भन्नाट मोड मध्ये आहे आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र वॅकंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 2 क्षेत्ररक्षक पुन्हा धावतायत. वा एक्सलंट एफर्ट ऑफ द मिड विकेट बाउंड्री. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं आणि दरम्यान 2 धावा त्याच वेगाने कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धारण पाहतोय आपण स्कोअरबोर्ड वरती. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त केल्या जातात सहजरित्या. चांगली बॅटिंगची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. संदीप यांच्याकडून 3 चेंडू खेळत 10 धावा त्यांच्या बॅट मधून पाहतोय आणि स्कोअरबोर्ड वरती ज्या 10 धावा लागलेत ते त्यांच्याच बॅट मधून आहेत. नक्कीच 10 धावा आलेत. 3 चेंडू झालेत. स्पीडअप घेणं गरजेचं आहे. त्याला प्रकाश सुरुवात करायची आहे. 3 चेंडू झालेत. धावसंख्या 10 झाली. अजूनही आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. यावेळेला इनसाइड एज बॅटची आतली कडा घेतली आहे. बॅटच्या आतली कडा घेतले. धावसंख्या 1 धावेनंतर 11 धावेवरती जाऊन पोहोचते. 4 चेंडू आतापर्यंत मेंटेटरी पॉवर प्ले मधला चेंडू झालेले आहेत आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला विकास येत आहेत. त्यांनी आतापर्यंत संदीपचा खेळ पाहिला आहे. विकास यांची काय रणनीती असेल. यावेळेस स्टेप आउट ऑन. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. येतोय चौकार आणि या चौकाराने मात्र आता धावसंख्या घेते गती. धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावरती. मेंटेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पुरेपूर पॉवर प्लेचा फायदा दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. भन्नाट रंगात आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये यावेळेला देखील आणखीन एक बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स बॅकवर्ड. बंडी घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू झालाय ट्रॅव्हल. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड रिजन मध्ये. 1 धाव तिथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम मुटकलवाड या संघाकडून. अगदी पहिली मॅच अगदी घशात आली होती परंतु तो खेचून कशी आणायची तो हा संघ जाणतो. शेवटच्या चेंडूवरती चौकार मारून मॅच जिंकली होती आणि आता मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज मोटकलवाडीचे. एका बाजूला पाहतोय संदीप तर दुसऱ्या बाजूला विकास. चला तर स्पीडअप घ्यायचा आहे. न्यू गोलंदाज स्पीडअप घ्यायचा. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. लास्ट कॉल असेल. अल्तूर वॉरियर्स या संघाकडून गोलंदाजी मार्कवरती निलेश आहे. कशा प्रकारे निलेश गोलंदाजी करेल. जर्सी नंबर 15 निलेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कशा प्रकारे टप्पा ठेवेल. चेंडू कशा प्रकारे हाताळेल. कशा प्रकारे हे षटक कंजूस करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. मात्र फलंदाज तितकाच तरबेज आहे. संदीप आहे स्ट्रायकिंग एंड वरती. संदीप मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. संदीपला देखील मोठा फटका खेळायचा आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटीने ग्लान्स केलाय चेंडूला. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फुलटॉस दिला होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये बॅट्समनला. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावरती. चला लगेचच बॉल कॅरी करायचा आहे. स्पीडअप घ्यायचा आहे. 17 पे खतरा किसका होगा पाहूयात या चेंडूवरती समजेल. तू अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येता की तू जमवशी आपली खेळी. इथे डाव आलाय. फलंदाज खेळ जमवतोय. खेळ रंगवतोय. खेळ घडवतोय आणि गोलंदाजाचा खेळ बिघडवतोय. बिग हिट षटकार. वॉटर स्ट्रोक यार. 23 धावे वरती जाऊन स्कोर पोहोचतोय. जाधववाडी संघाचा होणार खेळाडू बाउंड्रीच्या वर सुंदर खेळ टिपतोय. व्हॉट अ कॅच यार. 100% एफर्ट.
आतमध्ये आलाय कुठे आतमध्ये आलाय फलंदाज आणि पाठवून दिलाय बाहेर मध्ये गेंदगिरी स्लॉट में सीधा 6 रन के प्लॉट में एक और आसमानी टोला मैदान हिला डाला. संदीप यांची बॅट तळपायला लागते. संदीप यांची पॉवर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 7 चेंडू 24 धावा. व्हॉट अ बॅटिंग जर्सी नंबर 18. व्हॉट अ बॅटिंग. एक्सिलेंट इनिंग्स एक्सिलेंट इनिंग्स. पुन्हा एकदा तिसरा बॅक टू बॅक हँड होल्टेज ड्रामा. संदीप का हंगामा आया बिग हिट षटकार. या षटकाराला तर आपण बोलावं त्या तितकं कौतुक कमी आहे. व्हॉट अ शॉट यार. अगदी स्टंप जवळून त्याने बॉल मारला आणि बॉल सीमे पार जातोय. पुन्हा एकदा जाधववाडीचा क्षेत्ररक्षक तिथे उभा होता. बॅकफुट वरती जातोय आणि इथे भन्नाट वेगाला नाहीये दिशा. पंतांचा होतोय हाताचा पंखा आणि वाजतोय डन 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 व्हाईट बॉलचा डंका. इथे व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या पोहोचल्या 37 या आकड्यावरती. मॅच आता रंगली आहे. एका बाजूने खेचून घेतल्या संदीप याने. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेला डिफेन्स केलाय गोलंदाजाने कमबॅक केलाय. खोदून काढलाय. ब्लॉकल होलचा चेंडू होता आणि गोलंदाज देखील आता कमबॅक करण्यास सुरुवात करतोय. पावसाचा थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अथांग तरंग निर्माण करण्याची क्षमता असते आणि या तरंगांचं लाथांमध्ये रूपांतर होण्या अगोदर गोलंदाजानं त्याच्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन दाखवण्यास मैदानात आता सुरुवात केली आहे. या वेळेला पुलारलेंचा चेंडू मिड विकेटचा क्षेत्ररक्षक व्यस्त. त्याला चेंडू इशारा करतोय. टाटा बाय बाय षटकार. येतोय पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती षटकार. 12 चेंडू 44 धावा. ज्या अक्षरशाने ज्या वेळेस तुम्ही टॉस का बॉस मध्ये त्यांचा विचार विनिमय करत त्यावेळेस आम्ही 50 धावा उभ्या करू. 44 तर झाल्या 2 ओव्हर मध्ये. 6 चेंडू मध्ये काय असेल चित्र. व्हॉट अ एफर्ट. एक्सिलेंट इनिंग्स बाय संदीप. मॅन फ्रॉम मुटकलवाडीचा हा हिरा आहे आणि हा सितारा देखील आज चमकतोय या मैदानाच्या आतमध्ये. परंतु कमबॅक करावं लागेल. हे 6 चेंडू आहेत. काय विचारमाने रणनीती आलतूर संघ अखेल ते पाहावं लागेल. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहे विकास आहे. स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाज सर्जेराव कशा प्रकारे चेंडू फेकेल. कोणती साइड त्याची असेल. कशा प्रकारे टप्पा असेल. पंतांच्या डाव्या हातानं मारा त्याचा असेल आणि अँगल बनवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. इथे वाईड लाईन पकडण्याचा त्याचा प्रयत्न आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जातोय आणि व्हाईट बॉल पंचांचा कॉल येतोय आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धावेत होईल भर. धावसंख्या पोहोचेल 1+ ऍड होईल 45 वरती. कोणती विकेट अजून खर्च केलेली नाहीये. विकेट टेकन गोलंदाज या षटकामध्ये व्हावं लागेल. या षटकामध्ये फलंदाजांना थांबावं लागेल. बेड्या ठोकाव्या लागतील. यावेळी सुंदर फटका परंतु कॅरी करता आला नाहीये. कॅच ड्रॉप होते आणि 1 धाव देखील खर्च होते. परंतु फटका लागतोय कारण की स्ट्रायकिंग एंडला येणार आहे ते म्हणजे मिस्टर संदीप. जर्सी नंबर 18. फायर फ्लावर नहीं भाई, मैं फायर हूं, मेरे से बच के रहना भाई. नक्कीच बच के रहना. इथे मात्र चेंडू हवेमध्ये उडवलाय. आणखीन एकदा भिडवलाय गगनाला. थेट धगार लाइटिंग. संदीपची फाइटिंग. येतोय षटकार. 11 चेंडू 43 धावा. अजून 4 चेंडू बाकी आहेत. पहिली 50 पाहायला मिळेल का संदीप यांच्या बॅट मधून. काय ते ऍक्शन, काय ते ॲटिट्यूड, काय तो स्वॅग मैदानामध्ये लावली आहे आग. मॅन फ्रॉम मुटकलवाडी संदीप या नावाचा डंका वाजतोय या मैदानामध्ये आतमध्ये. नक्कीच डंका वाजतोय कारण हातामध्ये बॅटचा होतोय पंखा म्हणून तर वाजतोय संदीप नावाचा डंका. 11 चेंडू 43 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये लढतोय भिडतोय गोलंदाजाच्या चेंडूला. या वेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय. उंची जास्त. क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र पकडले झेल. विकेटचे होईल पतन. संदीप मात्र आता नाखुश असेल. अर्धशतकापासून थोडासा दूर होता. मात्र आपलातून बॅटिंग आवडली असेल तर संदीपची एकदा जोरदार टाळ्या. संदीप एकदा बॅट वरती करायचे आहे आणि प्रेक्षकांची आपण मन जिंकलेत त्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन करतो. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर येतोय विशाल काय रणनीती अखेर कारण की संदीप याने चांगली सुरुवात करून दिली आहेत आणि उर्वरित 3 चेंडू अजून बाकी आहेत. व्हॉट अ एक्सलेंट इनिंग्स
बाय संदीप. त्या ग्राउंड मध्ये अगदी जल्लोष होतोय त्याची बॅटिंग पाहून. व्हॉट एफर्ट आपल्या संघासाठी सर्वस्व पण होतं ना. ज्या क्षणाने बोलला होता की मी 50च्या वर धावा बनवणार, 50च्या वरती धावा बनवून गेला आहे आपल्या संघासाठी. यस, त्याला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. आणि इथे रिदम कट केलेला आहे न्यू बॅटरचा. चांगले रिदम मध्ये होता, चांगला शॉट खेळण्याच्या पोझिशन मध्ये होता, मात्र थांबवलाय. 3 चेंडूंचा खेळ राहिलाय पहिल्या इनिंग मधील. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता, परंतु वनडीचा इथे इशारा येतो. एकच धाव इथे प्राप्त होणार आहेत, त्यामुळे बॅटिंग लाईनअप चेंज होणार नाहीये. धावसंख्या पोहोचल्या आहेत 53 आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू आहेत. सेकंड लास्ट बॉल अँड लास्ट बॉल. चला स्पीडअप घ्यायचा आहे न्यू बॅटर विशाल. चला स्पीडअप घ्यायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. स्पीडअप घेणं गरजेचं आहे. घड्याळाची टिक चालू आहे. सूर्याची आता परतीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. यावेळेला अलॉंग द ग्राउंड दोघांच्या मधून चेंडू मात्र डीप मिड विकेट मधील क्षेत्ररक्षक वेगाने येईल आणि एक सिंगल घेतली जाते. एका सिंगलच्या माध्यमातून आता मात्र धावसंख्या पोहोचली जाते 54 या आकड्यावरती. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 54 वरती. कंटिन्यू रन रेट जर पाहिलं तर 9.06च्या सरासरीने धावा बनवले संघाने. आपलातून बॅटिंग, एक्सलेंट बॅटिंग आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द मॅच. पेसेस बॉल होता, परंतु समोरच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षकला थोडं चेजिंग राहील. त्याला उलकावणी देऊन चेंडू निघून चालला आहे. सीमे पार येतोय. शेवटच्या बॉल वरती चौकार. धावसंख्या पोहोचली आहे 58. म्हणजे 59 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू असतील. अशक्यसे काही नसतं, परंतु तुम्हाला संदीप दादासारखी बॅटिंग करावी लागेल. भगवंतासारखे षटकार मारावे लागतील. विचार विनिमय करावा लागेल मॅच जिंकायची असेल, कारण की एक पाऊल आपण या ट्रॉफीकडे जाईल. जाधववाडी. हा, त्याला टॉस साठी यायचं आहे. देऊळवाडी आणि जाधववाडी दोन्ही टीम टॉस साठी यायचं आहे. त्याला विनंती असेल दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. टीम देऊळवाडी, टीम जाधववाडी. ग्रुप सी मधील आपण मॅच पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. देऊळवाडी आणि जाधववाडी. चला स्पीडअप घ्यायचंय. टीम क्षेत्ररक्षण सजवायचंय. त्याला देऊळवाडी, जाधववाडी. जाधववाडी आलेले आहेत कर्णधार. देऊळवाडी देखील आलेले आहेत. टॉस होतोय. धाव्यात मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी संघ दाखल झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवरती मुटकलवाडी संघाने 58 लावले आहेत, म्हणजे आलतूर वॉरियर्स यांना 59. चला पंच स्पीडअप घ्यायचंय. चला बॅट्समन पाठवायचे. अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही, तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. अगोदरच धावांचा डोंगर उभा केला आहे आणि डोंगर पूर्ण करायचा आहे. लास्ट कॉल दिला जाईल. अंपायर, पंच. चेंडू फेकला आहे मैदानाच्या आतमध्ये.
त्याला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. पंच सामन्याला करूयात सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. स्ट्राईक एंड वरती सुहास तयार आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती अमोल तयार आहे. 59 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू 59 धावा. दर्जेदार ही स्पर्धा, दर्जेदार टुर्नामेंट. कैलासाची सूरज स्मृती चषक आपण पाहतोय. विकास गोलंदाजी मार्कवरती. मॅच ऑन, गेम ऑन, टाइम ऑन. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिला पहिल्या चेंडूवरती गणगणाता प्रहार, षटकार. वाट एफर्ट. सुरुवात चांगली झाली आहे अल्ट्रो वॉरियर संघाची. नावातच वॉरियर आहे, आम्ही वॉरियर प्रमाणे लढणार. जिथून तुम्ही मॅच सोडवली होती तिथून मॅच आम्ही पुढे घेऊन जाणार. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. विकास यांच्या गोलंदाजीवरती समाचार घेतला सुहास यांनी. ही मॅच बघायला मजा येणार आहे. अगदी चौकार षटकारांचा जणू मैदानाच्या आतमध्ये पाऊसच पडला आहे. आमचे दोन्ही कॅमेरामॅन पप्प्या आणि योगेश व्यस्त आहेत दिवसभरात. यास पुन्हा एकदा वेग होता, यावेळेस वेगाला नाहीये दिशा. अवांतरित धाव येते इथे पुन्हा. धावसंख्या पोहोचले 7 आकड्यावरती. दुसरा चेंडू खराब हाताळलाय. प्रेशर घेतला आहे मला वाटते गोलंदाजांनी. नक्कीच प्रेशर घेतलेला आहे, पण प्रेशर रिलीज आता होईल का? बॅकवर्ड रिझन मध्ये एक सिंगल येते. एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 7 वरती येऊन पोहोचले. 2 चेंडूंचा माफ करा 8 वरती येऊन पोहोचले. धावसंख्या 16 चेंडू 51 धावांचा आता लक्ष आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या चेंडूवरती मोठा ह्यूज हिट पाहायला मिळाला आपल्याला सुहास यांच्या बॅट मधून. तदनंतर एक वाईट बॉल आणि एक डिक्लेअर झोन मध्ये धाव येताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती विकास काय रणनीती आखतील, कारण की हे षटक महत्वाचं आहे. त्यानंतर सामना कुठेतरी स्वतःच्या बाजूने खुला होईल, परंतु रणनीतीवरती कसा आक्रमण केला जाईल. यावेळेस स्टेप आउट झाले आहे आणि याचा पुरेपूर फायदा घेतला आहे. इट्स अ बिग 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 षटकार. नक्कीच येतो षटकार आणि या षटकाराने आता धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि रिक्वायर्ड रन रेट 18 वरती आहे आणि कंटिन्यू रन रेट 28 वरती आहे. अगदी पाहायला गेलं तर सुहास नावाचा दबदबा. पुनश एकदा वाट डिलिव्हरी. अगदी पायाजवळ ब्लॉकल पद्धतीचा चेंडू हाताळला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपला यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला. या चेंडूवरती ज्या गोलंदाजाने महारत हासिल केली आहे तो प्रॉपर गोलंदाज सक्सेस होत आहेत या ठिकाणी विकास. यावेळेस हलक्या तऱ्हेने पुश केला. इनफिल्डच्या आतमध्ये कॅरी केला जातोय आणि एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पाहतोय आपण 5व्या चेंडूवरती 15. 13 चेंडू 44 धावांचं लक्ष. वादळी खेळी कोणाच्या बॅट मधून यायला मिळते आपल्याला पाहायला मिळते, कारण की सुहास यांनी आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे, परंतु तशीच कामगिरी अमोल्यांना करावी लागेल. विकासची काय रणनीती असेल. शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळेस तुम्ही विचार करा, परंतु आम्ही चौकाराचा प्रचार करणार आहे. येत आहे 4 धावा शेवटच्या चेंडूवरती. स्कोरबोर्ड पाहतोय आपण 19 आकड्यावरती. म्हणजे मॅच समांतर आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा आलेल्या आहेत. मॅच पाहिजे त्या पद्धतीने चालवले आहे. प्रति ओव्हर 20 ची गरज आहे. 19 पूर्ण केल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू 40 धावा. एका ओव्हरला 20 धावा. नक्कीच ही धावसंख्या 18 चेंडू मध्ये 58 धावा, 59 धाव्यांचं टार्गेट सेफ आहे का? सेफ आता काहीच नाहीये. सेफ म्हणजे सफरचंद सेफ आहे, बाकी काही सेफ नाहीये. काय विचार करेल न्यू गोलंदाजी मार्कवरती बॉलर आपण पाहतोय. कशा प्रकारे मारा असेल टीम मुक्केलवाडी संघाकडून. आता मात्र चला स्पीडअप घ्यायचंय. पंच लक्ष द्यायचंय. 15 मिनिटचा टायमर सेट आहे. आतापर्यंत 7 मिनिटं खर्च झाली आहेत. 7 मिनिटात तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण स्वप्नील यांना. आता रणनीती आखावी लागेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च झाल्या आहेत. यावेळेस फसवलं गेलं आहे आणि कॅरी केली जाते. इथे कोणती चुकी केली जात नाही. विकेटचं होत आहे पतंग. फर्स्ट ब्रेक थ्रू. धावसंख्या स्कोरवरती 19. फलंदाज गोठे दे डगआउट. चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचंय.
चला धावत येते पळत येते न्यू बॅटर. धाव संख्या आता मात्र झाले 19 वरती. पहिला बॅक थ्रू लागलाय. पहिली विकेट माघारी परतली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्वास यांची जागा भरून काढण्यासाठी बाळाचं मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. कशा प्रकारे खेळ करतील, कारण जर रन रेट जर पाहिलं तर आता मात्र 11 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. कंटिन्यू रन रेट जर पाहिलं तर 16.29 ने चाललंय. तर रिक्वायर्ड रन रेटने तुम्हाला जर धावा बनवायच्या आहेत 21.82 सरासरीने धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र चांगला फटका साधलाय कव्हरच्या दिशेला. 38चं कव्हर सर्कल कंप्लीट करतंय आणि इथे मात्र एक सिंगल येते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 20 आकड्यावरती पोहोचते. आता मात्र पकड मजबूत करताना पाहतोय, परंतु मॅच मध्ये काही होऊ शकतं. 10 चेंडू 39, 1 किंवा 2 हिट मॅचचं पारडं बदलू शकतात, कारण की बॅटिंग मार्कवरती अमोल अजून आहे ज्याने एका चेंडू मध्ये 4 धावा प्राप्त केलेत. या सुंदर फटका इन द एअर, फिल्डर अंडर नेट अँड इट्स टेकन. व्हॉट अ कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती लक्ष ठेवलं आणि विकेटचा पतंग होताना पाहायला मिळते. फलंदाज गो टू दी डगआउट. आपलं लक्ष असलं ना तर आपली कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकता. आपण आपले ध्येयापर्यंत पोहोचू शकता आणि ते फलंदाज त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये असफल राहिलाय, मात्र क्षेत्ररक्षक ध्येयापर्यंत पोहोचलाय. चला न्यू बॅटर धावत येते पळत येते, लगेच ताबा घ्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 39 ची गरज असताना आपण पाहतोय राव साहेबांना म्हणजे सर्जराव उतरले आहेत. आता महान कामगिरी करावी लागेल, कारण की 9 चेंडू 39 वादळी खेळी करावी लागेल. आपल्याला वादळ आणावं लागेल. यावेळेस आता हल्ला बॉल चढवला आहे. चेंडू गॅप मधून निघून चालला आहे. पाठीमागे कॅरी केला. दुसरीचा प्रयत्न चांगली पैकी आणि इथे कुठेतरी यष्टीरक्षक चुकी करताना आपण पाहतोय. तिसरीचा प्रयत्न पूर्ण केले जाते. इथे देखील सुद्धा मिसफील्ड पाहिल्यामुळे परंतु बॅकअप आहे. बॅकअपने चेकअप केलं गेलं आहे. धावसंख्या 23 आकड्यावरती. 8 चेंडू 36 ची गरज. 8:36 ची आवश्यकता असताना आता मात्र गोलंदाजी संघाने चांगल्या रीतीने दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे, कोणतेही होत नाहीये. चुकी वाढते डोके दुखी येतोय झेल. विकेटचं होतंय पतन. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चतुर आहे, चालाक आहे. जर्सी नंबर 9. कॅच पकडल्यानंतर अगदी गोलंदाजी स्टाईल मध्ये चेंडू फेकी केली जाते. हुशार आहे, कारण तो आहे एकदम फाईन. जर्सी नंबर 9 असतं तेच महत्वाचं असतं. 9 ग्रह त्यापर्यंत 9 नंबर. 9 नंबर लकी नंबर. चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचंय, मूव्ह ऑन व्हायचंय, स्पीडअप घ्यायचंय. सर्जराव मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय कैलासाची सूरज स्मृती चषकामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 36 धावांची गरज असताना जर्सी नंबर 45. यावेळेस वेग आहे भंडाड. व्हॉट अ बॉल यार. पीस ऑफ डिलिव्हरी, क्रॅकिंग ऑफ द पेस. ट्रेसर बुलेट सारखा चेंडू मागे यष्टी रक्षकांच्या दस्तान्यामध्ये विसावताना पाहतोय. 6 चेंडू 36 म्हणजे 6 षटकार मारायचे आहेत. अगदी आपल्याला युवी बनायचं आहे, युवराज सिंग. सर युवराज सिंग सारखी आता आपल्याला फलंदाजी करावी लागणार आहे. चला पंच स्पीडअप घ्यायचंय. जास्त टीम मीटिंग लावायची नाहीये. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत 15 मिनिटांमधली. आणि यानंतर लगेच जाधववाडी संघ आपलं फील्ड पोझिशन, आपला जो सेट आहे 11 प्लेइंग सेट ठेवायचा आहे. 2 षटकांचा सामना खेळवला जाईल. टीम जाधववाडी आणि देववाडी संघ ही तुमच्यासाठी एक गोष्ट असेल की 2 षटकांचा सामना खेळवला जाईल. चेंडू कुठेतरी डीप मध्ये मिड विकेटला जात असताना आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र संपूर्ण पकड निर्माण केली आहे मुटकलवाडी संघाने. 5 चेंडू 35 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती संदीप यांच्या दुसऱ्या चेंडूवरती गणगणाता प्रहार येतोय. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 30 वरती पोहोचले. 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 30 झाली आहे आणि संदीप मात्र गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. आणि या मॅच मध्ये चांगल्या रीतीने आता पकड निर्माण केली आहे, दबदबा निर्माण केला मुटकलवाडी या संघानं. 4 चेंडूंचा खेळ राहिला. 29 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र वाईटची दाद मागतायत पंतांच्याकडे सर्जेराव. मात्र पंत इशारा दर्शवतायत डॉट बॉल. आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटची 3 मिनिटं देखील बाकी आहेत. यावेळेस मात्र इन द एअर, फिल्डर इज कमिंग अंडर नेट अँड टेकन.
होतंय विटेकचं पतंग. विकेट OUT बॅक टू डगआउट. फलंदाज मात्र माघारी जाईल. 2 चेंडूंचा खेळ राहिलाय. विनंती असेल टीम जाधववाडी आपण लगेच आपली 11 स्टार तयार ठेवायचे आहेत. हा सामना झाला की लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जाधववाडी आणि देवळवाडी ही मॅच आपण पाहणार आहोत. 2 षटकांची मॅच असेल. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय. 2 चेंडू 29 धावांचं लक्ष आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. बॅटिंग मार्गवरती न्यू बॅटर आपण पाहतोय निलेश यांना. यावेळेस डॉट बॉल बिंदी गेंद. 1 चेंडू 29 धावा. आता मात्र संपूर्ण मॅच मुटकलवाडी संघाकडे फिरताना आपण पाहतोय. चेंडूला हवा दिली आहे परंतु चेस राहील काऊ कॉर्नरला. परंतु 1 धाव घेतली जाते. धाव संख्या पोहोचते 31 परंतु विजेता संघ ठरतोय टीम मुटकलवाडी. विजेत्या संघाचे सहर्ष स्वागत. चांगलं खेळलात. चला आपण चांगलं खेळात मित्रांनो. टीम जाधववाडी संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. चांगलं खेळा टीम. आपण मुटकलवाडी अप्रतिम आपण खेळ दाखवला मित्रांनो. आपण थोडेसे कमी पडलात. विदलो तरी आज मी हा माझा अंत नाही. पेठेने पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख